भिवंडी तालुका मानकोली गांव गुरुदास चौथा हिरवा कीड़ा नगरी में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे व ओमकार युवा सेवा संस्था द्वारा स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 भव्य क्रिकेट स्पर्धा का आयोजन शिवसेना समन्वयक व ओमकार युवा सेवा संस्था अध्यक्ष दीना पाटिल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान शिवसेना समन्वयक व ओमकार युवा सेवा संस्था अध्यक्ष दीना पाटिल द्वारा शाल और पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। की समाप्ति करते हुए विशाल रॉय 3 ओवर की समाप्ति, स्कोर हुआ है 28 रन। राणा अंकाला सुरेश राणा एका बाजूला पाहायला मिळत आहेत। 28 आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते। 70 स्पोर्ट्सवर आपण मॅचचा आनंद घेतोय। स्वर्गीय महेंद्र चला त्यानंतर मानकोलीगडचे समाज धर्मवीर आनंद देगे साहेबांची प्रतिमा दिली जात आहे। त्याच्या घरातली टीव्ही त्यानंतर वेळेगाव परिसरातील गावं आणि त्याच गावातील नावातील असे खडे नाव ते विश्वाजी खडे साहेब असतील वारसा पुढे चालवत आहेत दीना पाटील साहेब। पाय टाकलेला बॉल ऑन साइडला फ्लिक केला, लीग मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळताना दिसेल। हातामध्ये भर अनेक आठवणी ते उजाळा देत असतात। अनेक समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याला बरोबर मध्ये पाहायला मिळतात। उमाकांतजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि संपूर्ण त्यांची कार्यकर्त्यांची फौज जी सातत्याने टॉस करावा। हा कॉल केलाय एक लकी ड्रॉचा कार्यक्रम देखील आपण या स्पर्धेमध्ये ठेवला। 200 रुपयाचं कूपन आहे। 200 रुपयाचं कूपन घेतल्यानंतर 10 पारितोषिक आहेत। त्याच्यामध्ये एक बाईक करण्यात आलेला आहे आणि हा भव्य दिव्य सोहळा आमच्या समर्थक एक शॉपचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय की त्यांनी या आयोजकांचं तोंड गोड केले, कारण त्यांनी एवढी मेहनत घेतली आणि त्याचमुळे ही स्पर्धा यशस्वी। एक शॉप आपलं मनपूर्वक आभार। त्यांचे इंस्टाग्रामवर एक पेज देखील आहे। तुम्ही देखील तुमच्या जवळच्यांचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर त्या इंस्टाग्राम हँडलला भेट द्या, समर्थ केक शॉपला भेट द्या आणि तुमच्या देखील काही ऑर्डर्स असतील केकच्या तर नक्की द्या समर्थ केक शॉपला। किया है हवा के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक कम से कम समोरच्या दिशेने खेळणे बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु एक रन नाही रोखू शकले। धावसाठी 2 षटकाराच्या मदतीने यावेळेला मात्र ओमकार देसाईने देखील या स्पर्धेमध्ये 107 धावा केल्या होत्या आणि दिनू कांबळेचे 122 आपल्या फलंदाजी केली। या स्पर्धेमध्ये 143 धावा केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी या मुंबई टीमने जिंकलेली आहे। जिल्हा निहाय क्रिकेटची स्पर्धा जिंकणारा संघ टेलिकास्ट 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या मुलाने केलेला आहे। यांचा सन्मानित केला जाईल। खूप धन्यवाद रुपेश सावंत सर। मिस्टर आईपीएल ने तो एक ऐसा रन बना है जो जल्दी उतरेगा। एक और विकेट गेंद दे तो बाळासाहेब ठाकरे वेले ग्रामपंचायत केला जाईल। त्यांनी एक वेगळी छाप आपल्या भिवंडी क्रिकेटमध्ये सोडलेली आहे। यानंतर आमचे 2 पंच जे फायनल मध्ये काम करत या धनंजय कोळी समोर यायचं तर लगेचच आपण फायनल प्रचारी असतील। डीजे ऑपरेटर संतोष साऊ नाव असं हे सन्मान चिन्ह आतिश सन्मान इथे करतोय। अभिनंदन आतिश आणि त्याचबरोबर ओमकार
युवा सेवा संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय उमाकांत पाटील आणि त्याचबरोबर सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या मानकुली टीम, टाळ्या कमी पडतात तुमच्या टाळ्या. एक वेगळा आनंद. यशपाल माळी, विनू माळी, आज रात्री दिवाळी झाली पाहिजे गावात, अपेक्षा हीच आहे. ढोल स्पर्धेमध्ये त्यांनी ठोकलेले आहेत फायनल, सेमी फायनल मध्ये संघ येथीलच आहेत आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ते समन्वयक आहेत. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून महेंद्र दादांचे आशीर्वाद त्यांच्यावर तर आहेतच, त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून देखील आशीर्वाद त्यांच्यावर आहेतच. नक्कीच पुढील वाटचालीसाठी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचक या नात्याने किंवा आमचे सर्वच राजेंद्रजी पाटील असतील सर्व समालोचक मित्र यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. मात्र हा कार्यक्रम त्यांच्या संमतीने इथे संपला असं जाहीर करतो. पुढच्या वर्षी आणखीन एक वेगळा धमाका या स्पर्धेच्या माध्यमातून दिना पाटील साहेब आपल्यापर्यंत घेऊन येतील. चांगले उपक्रम त्यांच्या आयुष्यामध्ये ते राबवत आलेले आहेत. पुढच्या वर्षी देखील असेच चांगले उपक्रम तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येऊ. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री, धन्यवाद.